नमस्कार। आता आपण विरार पश्चिमेला उपस्थित आहोत। एकदा आपण माझ्या मागे बघा, ही इमारत जी आहे, इमारत आहे विनय युनिकच्या स्काय प्रोजेक्ट। आणि विनय युनिकच्या प्रोजेक्ट्समध्ये नेमकी काय गडबड चालली आहे समजत नाहीये। गेल्या महिन्याभरामध्ये विनय युनिकचं नाव पुन्हा एकदा समोर येत आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे दोन तरुणांनी जे आहे ते आत्महत्या केली होती विनय युनिकच्या एका प्रोजेक्टवरून उडी मारून। ती तर आत्महत्या होती, कुठेतरी ते समोरही आलं। परंतु आता जी आहे ती मोठी घटना पुन्हा एकदा विनय युनिकचं नाव समोर येतं आणि ती म्हणजे की या संपूर्ण या इमारतीचं जेव्हा काम सुरू होतं 13व्या मजल्यावरून पडून गोलम किब्रिया या व्यक्तीचा 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। आणि ही घटना आत्ताची आहे, गेल्या काही मिनिटांपूर्वीच या ठिकाणी घटना घडली आहे आणि या संपूर्ण घटनेचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे। पंचनामा जो आहे तो झालेला आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील पोलिसांनी याची सुरू केलेली आहे। यावेळेस या व्यक्तीचे जो मुलगा आहे तो फिर्यादी आहे आणि तो आता संपूर्ण प्रक्रियेमध्ये या ठिकाणी उपस्थिथ आहे। आणि या संपूर्ण घटनेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या गोष्टी समोर आल्या त्या तिघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली। एक म्हणजे जश अमृत, ज्यांच्या नावावर हे सगळे सीसी धारक आहेत किंवा त्यांचा संपूर्ण प्रोजेक्ट आहे। दुसरं म्हणजे आकार एंटरप्राइजेस, ज्यांना संपूर्ण या गोष्टीचं काम दिलेलं होतं। आणि तिसरं म्हणजे जे आहेत ते बलराम, त्यांचं नाव समोर येतं आहे। बलराम ज्यांना संपूर्ण काम दिलं होतं आतल्या गोष्टी पाहण्याचं, लाईटचं किंवा लिफ्टचं। या घटनेमध्ये जे आहे लिफ्टच्या डकमध्ये पडून या व्यक्तीचा मृत्यू झाला। 13व्या माळ्यावरून हा व्यक्ती थेट खाली पडला लिफ्टच्या सर्व्हिस डकमध्ये। आणि त्याचं महत्त्वाचं कारण होतं की इमारतीच्या आतमध्ये लाईट नाही आहे। या व्यक्तीला कळलं नाही की लिफ्टचे डक कुठे आहे, त्यांचा पटकन पाय गेला आणि ते खाली पडले। आता गुन्हा नोंद करायची प्रक्रिया सुरू आहे, ज्याच्यामध्ये हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे ही घटना आहे आणि त्याच्यावर गुन्हा नोंद करायची संपूर्ण घटना सुरू आहे। विनय युनिकचे याआधी देखील बरेच मुद्दे समोर आलेले आहेत, नागरिकांना फसवणं किंवा अनेकदा विविध वायदे करणं परंतु ते पूर्ण न करणं। आणि याआधी देखील नागरिकांनी विनय युनिक बिल्डर्सवरती आपला आक्रोश जो आहे तो दाखवलेला आहे। हा प्रोजेक्ट जो आहे स्कायचा, ह्यासारखा प्रोजेक्ट जो आहे तो विरार आणि नालासोपाराच्या मध्याला देखील सुरू आहे। 25 मजली इमारत आहे। या इमारतीचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं म्हणून कुठेतरी याच्या आतमध्ये लाईट न देणं किंवा मजुरांकडून रात्री उशिरापर्यंत काम करून घेणं। एक 25 मजली इमारत म्हणजे कोट्यवधीचा हा प्रोजेक्ट आहे आणि आतमध्ये जे आहे ते याचं मार्केटिंग जर आपण बघितलं असेल सगळीकडे जोरदार मार्केटिंग सुरू आहे की स्काय म्हणजे तुम्ही थेट आकाशात राहणार। परंतु खरंच काय कोणाचा जीव घेऊन हे इतके मोठे प्रोजेक्ट बांधले जात आहेत। जर तुम्ही इतके मोठे कोट्यवधीचे प्रोजेक्ट बांधताय तर आतमध्ये लाईट देणं ही देखील छोटी सुविधा जर हे बिल्डर देत नसतील तर मग काय उपयोग आहे। आकार एंटरप्राइजेसला ही संपूर्ण जे आहे ते काम दिलं गेलं होतं। त्यानंतर बलराम बलराम या व्यक्तीचं नाव आहे, ज्याला सगळी आतली कामं सांगण्यात आली होती परंतु कोणाकडूनही जे ते दक्षता घेतली गेली नाही। हा व्यक्ती जो आहे तो काम करून निघाला होता, तो आपल्या घरी जात होता परंतु इतका काळोख होता की त्यांना तो डग दिसला नाही आणि किब्रिया जे आहेत ते थेट खाली आले, 13व्या मजल्यावरून थेट खाली पडले आणि डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला। विनय युनिक बिल्डर्स गेल्या एका महिन्यामध्ये जवळपास ही दुसरी घटना आहे की त्यांचं नाव चर्चेत आलेलं आहे। त्यामुळे तर प्रश्नचिन्ह उपस्थित राहतंय की विनय युनिक बिल्डर्सच्या हातातले प्रोजेक्ट हे खरंच सुरक्षित आहेत का, हे किती धोकादायक आहेत। आणि पुन्हा एकदा त्यांच्या नावाची चर्चा आता सुरू झालेली आहे। या घटनेमध्ये गुन्हा दाखल होतो नाही होतो ही नंतरची गोष्ट आहे, प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। परंतु या घटनेमध्ये पुन्हा एकदा एक गोष्ट तर समोर आली आहे की मोठमोठे प्रोजेक्ट्स हे नागरिकांना बनवून घरं देण्यासाठी किती घाई केली जाते, रात्री उशिरापर्यंत काम करून घेतलं जातं आणि नंतर मजदूर बिचारे त्यांचा असा त्यांना निर्दोष मजदूर त्यांना आपला जीव गमवावा लागतो। आणि एक मजदूर हे बीट चौकीच्या बाहेर उभे होते आणि सगळेच घाबरलेले होते आणि बिल्डरांकडून कोणती जे आहे ते उत्तर त्यांना अजून मिळालेलं नाही आहे, त्यामुळे ते देखील घाबरलेले आहेत। पाहण्यासारखं असलेल्या संपूर्ण घटनेमध्ये गुन्हा नोंद होतो की घटना अशीच विसरली जाते आणि जे गोलम आहे त्यांचा जो मृत्यू आहे तो देखील असाच विसरला जातो। धन्यवाद।